हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत बातमी लेखन. बातमी लेखन हा उपयोजित लेखनाचा भाग आहे. तर आता उपयोजित लेखन म्हणजे काय, तर रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये जसं पत्रलेखन असतं, सारांश लेखन असतं, त्यानंतर कथा पूर्ण करा, त्याचप्रमाणे निबंध लेखन. तर हा पण बातमी लेखन त्यामधलाच एक भाग आहे आणि हे पण अत्यंत आवश्यक आहे. तर बातमी लेखन म्हणजे काय, तर तुम्ही रोज न्यूजपेपर वाचता, घरी येत असेल न्यूजपेपर वाचत असाल ना, तर ती जी न्यूज आपण वृत्तपत्रामध्ये वाचत असतो तर ती जशी दिलेली असते, तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवते. हा न्यूजपेपर आहे, न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे. तर यामध्ये काय दिलेलं असतं, सर्वात पहिले शीर्षक दिलेलं असतं बातमीचं, आणि ते शीर्षक कसं असलं पाहिजे, अगदी आकर्षक असलं पाहिजे, म्हणजे ते वाचल्याबरोबर आपल्याला ती बातमी वाचण्याचा मोह सुटला पाहिजे, असं आकर्षित शीर्षक असायला हवं. त्यानंतर एका भागाला दिलेलं असतं, इथे दिले आहे नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, म्हणजेच कुठून घेतलेलं आहे त्या वृत्तपत्राचं नाव तिथे मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये दिनांक दिलेली असते, ज्या तारखेला ती घटना घडली त्या तारखेची ती दिनांक असते, किंवा ज्या दिवशी आपलं वृत्तपत्र येतं, न्यूजपेपर येतं, त्या दिवशीची तारीख असते, आणि ज्या दिवशी ती घटना झाली त्या घटनेचा तिथे तपशील दिलेला असतो. त्याचप्रमाणे ती घटना कुठे घडली, कोणत्या शहरात घडली, छोटंसं गाव असेल किंवा एखादं मोठं शहर असेल, जिथे कुठे घडली तिथे पहिले त्याचं नाव दिलं असते. जसं इथे दिल्ली दिलेलं आहे, आणि त्यानंतर मग बातमी लेखनाला सुरुवात होते. तर जर रोज तुम्ही बातमी वाचली तर तुम्हाला नक्कीच कळेल की बातमी लेखन कसं करायचं. तर बातमी लेखन काही खूप अवघड गोष्ट अशी नाही. आजचं युग हे कसं आहे, माहितीचं युग आहे. तंत्रज्ञान, आज नवीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये काय केलेलं आहे, आपण खूप बरीच प्रगती केलेली आहे, आणि हे जे तंत्रज्ञान आहे किंवा प्रसार माध्यम आहे यांच्यामुळे जग काय झालेलं, अगदी जवळ आलेलं आहे. जग तर एवढं मोठं आहे, पण ते जवळ आपल्याला का वाटतं, कारण आज खूप तंत्रज्ञानामध्ये काय झालेली आहे, प्रगती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ते जग असं खूप जवळ आल्यासारखं वाटतं, आणि जगात कुठेही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून कशी मिळते, वर्तमानपत्र, आकाशवाणी, आपण रेडिओ ऐकतो, त्याचप्रमाणे दूरदर्शन, टी व्ही बघत असतो, या प्रसार माध्यमांद्वारे आपल्याला ती बातमी सविस्तरपणे कळते. म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काहीही झालं तरी ती बातमी आपल्याला घरच्या घरी बसून कळत असते. आणि हे कशामुळे शक्य झालं, तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. आणि कसं शक्य होते, आपण वर्तमानपत्र वाचतो तेव्हा आपल्याला कळतं, त्याचप्रमाणे टी व्ही बघतो, दूरदर्शन, त्यातून पण आपल्याला कळतं, आणि आकाशवाणी म्हणजेच रेडिओ, त्यातून पण आपल्याला कळत असते की आपल्या आजूबाजूला किंवा जगामध्ये आज काय घडत आहे. तर रोजच्या जीवनातली अगदी मग ती छोटीशी गोष्ट का असे ना, तर आणि जी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असते, तर ती छोटीशी गोष्ट का असे ना, तर त्या छोट्याशा गोष्टीपासून तर राष्ट्रीय पातळीवरील ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात, अशा सगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळतात. त्याचप्रमाणे टी व्हीवर पण बघायला मिळत असतात. आणि याचं महत्त्वाचं कार्य काय असते, माहिती देणे. म्हणजे आज जगामध्ये काय घडत आहे, आपल्या आजूबाजूला काय होत आहे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं आवश्यक असते. जेव्हा आपण वृत्तपत्र वाचतो तेव्हा आपल्याला विशिष्ट गोष्टींचं काय मिळत असते, ज्ञान मिळत असते, माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे ज्ञान देणे, वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात, सामाजिक, सांस्कृतिक, वेगवेगळ्या प्रकारचे, तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय मिळत असते, ज्ञान मिळत असते. आणि त्याचप्रमाणे समाज प्रबोधन करणे आणि परिस्थितीची जाणीव करून देणे, आपल्या आजूबाजूला खरंच काय होत आहे, कोणती परिस्थिती उद्भवलेली आहे त्याची आपल्याला जाणीव होणं, हे याचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि हेच काय असतात, बातमी लेखनाचे प्रमुख उद्देश असतात. तर थोडक्यात काय, ही जी बातमी आहे ती आजच्या जीवनातला आपला अविभाज्य भाग झालेली आहे, आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे म्हणजेच बातमीचं लेखन करणे, यालाच काय म्हणतात, बातमी लेखन. आणि हे काय झालं, एक प्रकारचं आजचं कौशल्य ठरलेलं आहे, एक प्रकारची स्किल आहे ती, की बातमी लेखन कसं करायचं. जी बातमी घडून गेलेली असते, बातम्या दोन प्रकारच्या असतात. एक पहिली बातमी म्हणजे जी घडून गेलेली आहे घटना, आणि दुसरं म्हणजे घडणाऱ्या नियोजित कार्याचं.
म्हणजे काही दिवसांनी एखादी गोष्ट होणार आहे, एखादा प्रकल्प होणार आहे, गव्हर्नमेंट वगैरे प्रकल्प राबवत असतात तर त्याची माहिती ते काय करत असतात, आधीच देत असतात. तर अशा 2 प्रकारच्या बातम्यांचा समावेश यामध्ये होत असतो. एक म्हणजे ती आदल्या दिवशी घडलेली असते, जसं एखादा ॲक्सिडेंट आहे, ॲक्सिडेंट घडलेला असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय येत असते, त्याची बातमी दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये येत असते. तर अशा प्रकारच्या 2 बातम्या असतात. एक तर म्हणजे घडून गेलेली घटना आणि दुसरं म्हणजे नियोजित कार्य जे घडणार आहे, आणि ज्यामध्ये काय घडलं, कधी घडलं, कुठे घडलं, कसं घडलं आणि कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित होतं, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यातून मिळत असतात. जेव्हा आपण ती बातमी वाचतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला साहजिकच त्यातून मिळत असतात आणि यालाच काय म्हणतात, बातमी. बातमी म्हणजेच बातमी असं नाही, म्हणजे ते फक्त मी पुरतं समाविष्ट नसतं, त्यामध्ये मीपणा आलेला नसतो. म्हणजेच बातमी लेखनात जसं घडलं, जे खरं घडलं आहे, वास्तविक घडलेलं आहे, अगदी तसंच्या तसं ते बातमी लेखनात मांडणं, याला काय म्हणतात, बातमी लेखन. म्हणजे स्वतःच्या मनाचं काहीही त्यामध्ये लिहू शकत नाही. तर बातमी लेखनासाठी कोणते गुण आवश्यक असतात आपण ते पाहूया. पहिलं म्हणजे लेखन कौशल्य. आपल्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे. कशाचं, तर लेखनाचं. तर हे लेखन कौशल्य कसं येईल, जेव्हा आपण जास्तीत जास्त वाचन करू, अवांतर वाचन करू, तेव्हा आपल्याला लेखनाचं कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात होऊ शकतं. त्यानंतर दुसरं म्हणजे भाषेचं उत्तम ज्ञान. आपण जी भाषा बोलतो आहे, मग ती कोणतीही भाषा असो, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणतीही भाषा, पण त्या भाषेचं आपल्याला कसं ज्ञान असलं पाहिजे, उत्तम ज्ञान असलं पाहिजे. असं नाही की मला इंग्लिश येत नाही म्हणून आपल्याला कमीपणा वाटतो. भाषा ही भाषाच असते, ती फक्त एक माध्यम असते बोलण्याचं. आपल्या मनातील जे विचार असतात ते आपल्याला फक्त दुसऱ्याला कळवायचे असतात, त्याच्यापर्यंत ते पोहोचवायचे असतात. आणि भाषा हे काय, एक प्रकारचं ते माध्यम आहे किंवा साधन आहे, म्हणजे आपल्या मनातील भावना या दुसऱ्यापर्यंत कशा पोहोचू शकतात, यासाठी कोणतीही भाषा हे काय असते, फक्त एक प्रकारचं साधन असते. त्यामुळे कधीही कमी लेखू नये की मला इंग्रजी येत नाही किंवा माझी मराठी चांगली नाही. तर फक्त ती कोणतीही भाषा घ्या तुम्ही, पण त्याचं उत्तम तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे आणि ते आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्याकरणाची जाण. व्याकरण पण हा भाषेचा महत्त्वाचा भाग आहे. जर आपल्याला व्याकरणच येत नसेल, आपण मुलाला ती म्हटलं आणि मुलीला तो म्हटलं तर चालेल का, नाही. म्हणून आपल्याला व्याकरणाची पण उत्तम जाण असणं पण आवश्यक आहे. त्यानंतरचा गुण आहे सोपी सुटसुटीत वाक्यरचना. आपली जी वाक्यरचना, आपण जी काही वाक्यरचना करत असतो, जी काही वाक्य लिहत असतो किंवा बोलत असतो, ती बोलताना कशी असली पाहिजे, ती सोपी असली पाहिजे. त्याचप्रमाणे सुटसुटीत असली पाहिजे, म्हणजे इतरांना ती पटकन समजेल. रोजच्या वापरातली आपली भाषा असली पाहिजे. अत्यंत क्लिष्ट अशी ती नको, कठीण अशी नको, अगदी सोपी आणि सुटसुटीत असायला हवी. आणि शेवटचा गुण म्हणजे समग्र वाचन. आपलं वाचन कसं असलं पाहिजे, समग्र असलं पाहिजे, म्हणजे संपूर्ण त्यामध्ये आलं पाहिजे. तर असे हे सगळे गुण, 5 गुण बातमी लेखनामध्ये आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर बातमी लेखन करत आहोत आपण, तर बातमी लेखनामध्ये या खालील 5 गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे घटनेची विश्वासार्हता. जी घटना घडलेली आहे, आपण बातमी लेखन करतो आहे आणि त्या बातमीमध्ये जे काही घटना घडलेली आहे, ती घटना लिहिताना त्याची विश्वासार्हता असणं आवश्यक आहे. म्हणजेच ती खरंच झालेली आहे. जेव्हा वाचक तो वाचेल, ती बातमी वाचेल, तर त्याला विश्वास वाटला पाहिजे की नाही, खरंच ही घटना घडलेली आहे. त्यानंतर दुसरं आहे तटस्थ भूमिकेतून लेखन. आपण जे बातमी लेखन करू ते आपलं कसं असायला हवं, तटस्थ भूमिकेतून. तटस्थ म्हणजे आपली जी भूमिका आहे ती तटस्थ असायला हवी. म्हणजे एखादा व्यक्ती जर आपला ओळखीचा असेल आणि लेखन करताना तो आपला आवडता व्यक्ती आहे, जसं एखाद्या हिरोबद्दलचं काही बातमी आहे आणि तो आपला फेवरेट हिरो आहे, म्हणून आपल्याला आवडतं म्हणून आपण त्याच्याबद्दल फक्त चांगलंच लिहिलं पाहिजे असं नाही. तर आपली भूमिका कशी असली पाहिजे, तटस्थ असली पाहिजे. किंवा तो आपला शत्रू आहे म्हणून त्याच्याबद्दल वाईटच लिहिलं पाहिजे असं पण नाही. जे खरं आहे, जे सत्य आहे तेच आपल्याला तिथे मांडायचं असते. त्यावेळेस आपला दुश्मन पण नसतो, कोणी शत्रू पण नसतो आणि कोणी मित्र पण नसतो, कोणी आवडता पण नसतो आणि कोणी नावडता पण नसतो. आपली भूमिका कशी असली पाहिजे, अगदी तटस्थ असली पाहिजे. जे खरं आहे तेच आपल्याला तिथे मांडायचं असतं. त्यानंतर तिसरं आहे घटनेचा अचूक व योग्य तपशील.
जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आपल्याला अचूक असा आणि योग्य तपशीलच मांडायचा आहे. चुकचुक लिहायचं नाही, जे झालेलं आहे अगदी तेच आपल्याला मांडायचं आहे. त्याचप्रमाणे योग्य तपशील म्हणजे ज्या घटनेने ज्या क्रमाने ती घटना घडली आहे अगदी त्याच क्रमाने आपल्याला तो तपशील मुद्देसूद मांडायचा आहे. नाहीतर क्रम असे उलटे तिलटे झाले तर त्यामध्ये पण काय होऊ शकतं, कधी कधी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपला जो तपशील आहे तो नेहमी योग्य आणि क्रमाने चालेला असावा. त्यानंतरचं आहे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे. जी घटना घडलेली आहे, प्रत्यक्ष जिथे घटना घडली आहे त्या घडलेल्या घटनेचं लेखन होणं महत्त्वाचं आहे. नाही तर घडली घटना भलतीच आणि आपण लिहिलं भलतंच, असं व्हायला नको. तर जी घटना झालेली आहे त्याच्याचबद्दल आपल्याला लिहायचं आहे. आणि शेवटचं आहे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. नाही तर आपलं स्वतःचं मत आपल्याला मांडायची खूप हौस असते. प्रत्येक ठिकाणी आपण काय करत असतो, एखादी गोष्ट जर काही घडली तर आपण प्रत्येक वेळेस त्यावर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. पण इथे तसं करता कामा नये. इथे आपल्या स्वतःच्या मताची कोणतीही किंमत नसते. जी ॲक्च्युली घटना घडलेली असते तीच आपल्याला जशीच्या तशी लिहावी लागते. त्यानंतर बातमी तयार करण्याचे निकष, ते पण महत्त्वाचे आहे. जर आपल्याला बातमी तयार करायची आहे तर त्यासाठी पण काही गोष्टी आवश्यक असतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे शीर्षक. जेव्हा आपण बातमी तयार करतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवलं की शीर्षक, हे शीर्षक कसं महत्त्वाचं असते. तर शीर्षक का महत्त्वाचं असते, कारण तो काय असतो, बातमीचा मथळा असतो, आकर्षक बिंदू असतो आणि हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा वारसा असतो. म्हणजे त्या शीर्षकावरूनच आपल्याला कळतं की ती बातमी कशी आहे. आणि आपलं शीर्षक कसं असलं पाहिजे, अगदी आकर्षक असलं पाहिजे. कारण जेव्हा तो वाचक ते शीर्षक वाचेल तर त्याला उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की ही घटना खरंच काय झालेली आहे, आपण ती वाचली पाहिजे. असं आपलं आकर्षक शीर्षक असायला हवं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे दिनांक, वेळ, स्थळ, कालावधी इत्यादी यांचा अचूक उल्लेख असावा. तिथे दिनांक म्हणजेच तारीख ही नमूद करायलाच हवी, म्हणजे कोणत्या तारखेला ती घटना घडली. त्याचप्रमाणे स्थळ, कोणत्या शहरात झाली, कोणत्या गावात झाली, कुठल्या ठिकाणी झाली, भारतामध्ये झाली की दुसऱ्या देशात झाली, हे स्थळ कळणं पण काय असते, आवश्यक असते. त्याचप्रमाणे कालावधी, कोणत्या कालावधीत झाली हे पण तिथे नमूद करणं आवश्यक असतं. त्यानंतर तिसरं आहे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी कशी लिहावी, भूतकाळातच लिहिली जावी. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जी बातमी घडलेली असते ती आदल्या दिवशी घडलेली असते आणि त्याचं जे पत्रकार असतात ते काय करत असतात, बातमी लिहत असतात आणि ती दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये छापून येत असते. म्हणजेच ती घटना काय झालेली आहे, आधीच घडलेली आहे, आदल्या दिवशी घडलेली आहे किंवा काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. आणि म्हणूनच हे आवश्यक आहे की ती घटना आपण नेहमी कशी लिहायला हवी, भूतकाळातच लिहायला हवी. नाहीतर खूप जण काय करतात, वर्तमान काळात लिहितात किंवा भविष्य काळात लिहितात. तर तसं नको व्हायला, ती आपण नेहमी भूतकाळातच लिहावी कारण ती घटना घडलेली असते. त्यानंतर जनक्षोभ वाढेल, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशी वाक्य किंवा शब्द बातमीत नसावीत. एखाद्याच्या जर आपण एखादं लेखन बातमीमध्ये एखाद्या गोष्ट टाकली किंवा एखादं वाक्य टाकलं आणि ते वाक्य वाचून एखाद्या व्यक्तीच्या मनातील भावना या दुखवू शकतात, तर असं लेखन आपलं नको किंवा अशी वाक्य आपण त्यामध्ये टाकायला नको. त्याचप्रमाणे बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. नेमकं त्या बातमीत काय झालेलं आहे, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन आपल्याला ती बातमी नमूद करायची आहे आणि नंतर मग त्याचा तपशील द्यायचा. ती योग्य क्रमाने आपल्याला लिहायची असते. तर हे सगळे पॉईंट लक्षात ठेवणं खूप आवश्यक असते. तर अशा प्रकारे बातमी लेखन हे असतं. तुम्हाला बातमी लेखन 3 प्रकारे येऊ शकतं. एक म्हणजे पहिलं, दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. एखादी तुम्हाला घटना दिलेली राहील आणि त्या घटनेवरून तुम्हाला बातमी लेखन तयार करायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार म्हणजे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. तुम्हाला काही सूचक शब्द दिलेले राहतील, मोजके शब्द दिलेले राहतील आणि त्या शब्दांवरून तुम्हाला ती पूर्ण बातमी तयार करायची असते. आणि तिसरा प्रकार म्हणजे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. जसं 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, पर्यावरण दिवस आहे, वाचन प्रेरणा दिन आहे. तर यासाठी तुम्हाला जे दिवस आहे त्या दिवसांची तारीख माहीत असणं आवश्यक असतं.
जसं वाचन प्रेरणा दिन आहे, आपण केव्हा साजरा करत असतो? डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा असतो? 15 ऑक्टोबरला. तर त्या दिवशीच म्हणजेच 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला असतो. त्यानंतर 15 ऑगस्टची तारीख 15 ऑगस्टला असेल, म्हणजे स्वातंत्र्य दिवस केव्हा करतो? 15 ऑगस्टला. तर अशा प्रकारच्या बातम्या आपण तयार करणे, हे 3 प्रकारामध्ये आपल्याला बातमी लेखन लिहायचे असते. थँक्यू.